जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना मायोद्भव निरूपण समास पाहतोय। परब्रह्म कशा पद्धतीचा आहे याचं विस्तृत विवरण कालपर्यंतच्या निरूपणात आपण पाहिलं। त्याच्या पुढच्या ओळीमध्ये आता समर्थ मायेचा उगम याविषयी विवरण करतायत। म्हणजे ही उत्पन्न होते याचा अर्थ तरी काय हे सांगत असताना ओळीच्या सुरुवातीलाच ते आयसी असा शब्द वापरतात। म्हणजे आत्तापर्यंत जे विवरण पाहिलं परब्रह्माचं ते ध्यानात घेऊन पुढची ओळी पाहायची। ऐसी आत्मस्थिती संचली तेथे माया कैसी झाली जैसी आकाशी वाहिली झुळूक वायोची। आकाशामध्ये वारं वाहत आहे हा अनुभव आपल्याला येतो, पण म्हणून वाऱ्याला आपण आकाश म्हणत नाही। आकाशाचा आकाशपण वाऱ्याशिवाय सुद्धा स्वतंत्र आहे। आकाशामध्ये आलेले ढग पण तसेच, ढग येतात आणि जातात, वारं वाहतं आणि निघून जातं, शांत होतं, त्यात बदल होतात, पण हे सगळं आकाशामध्ये घडतं। आकाश ज्याप्रमाणे निर्लेप राहतं तसं परब्रह्म निर्लेप राहून त्यामध्ये मायेची हालचाल दिसून येते असं समर्थ आपल्याला सांगतायत। जैसी आकाशी वाहिली झुळूक वायोची हे सांगताना एक गोष्ट ध्यानात घ्यावी की तिथे समर्थ आपलं साक्षीत्व सांगत आहेत। वाऱ्याची झुळूक अनुभवणारा तिथे कुणीतरी लागतो म्हणून वाऱ्याला सत्यत्व येतं, अन्यथा वाऱ्याला सत्यत्व नाहीच आहे। तसंच मायेला अनुभवणारा जर कुणी असेल तर मायेला सत्यत्व, पण मायेला जर ओळखलं किंवा परब्रह्माला जाणलं की परब्रह्माच्याच आधारावरती माया हालचाल करतीये तर मायेचं अस्तित्व राहत नाही। मग समर्थांनी पुढे पंचमहाभूतांचा क्रम दिला। वायोपासूनी तेज झाले, तेजापासूनी आप निपजले, आपापासूनी आकारले भूमंडळ, भूमंडळापासूनी उत्पत्ती जीव नेणो झाले किती, परंतु ब्रह्म आदी अंती व्यापुनी आहे। आता समजा गुलाबाचं फूल आपल्यासमोर आहे, आपल्याला कळलं की हा गुलाब आहे, मग गुलाबामध्ये सुवासही असतो हेही आपल्याला माहीत आहे, आमका सुवास आपल्यापर्यंत पोहोचला। पण या सगळ्याची सुरुवात ते गुलाबाचं फूल आहे हे ओळखण्यापासून झाली। म्हणजे एकदा सुरुवात झाल्यानंतर क्रम वाढत वाढत त्याचा विस्तार होत जातो। तसंच पंचमहाभूतांच्या बाबतीतही घडलेलं आहे। वायूमधून तेज झालं, तेजामधून आप झालं, आपामधून आकार झाला, म्हणजेच पृथ्वी तत्व निर्माण झालं, आणि या पृथ्वी तत्वावरती जीवसृष्टीचा विस्तार अनंत आहे असं समर्थ सांगतायत। पण हे सगळं वर वर घडलं। जसं पहा, आपण एखादं पातेलभर पाणी उकळायला ठेवतो, पाण्याला उकळी आली की पाण्याच्या वरती बुडबुडे दिसतात आणि ते बुडबुडे फुटत फुटत पाणी उकळत राहतं, त्यांमधून शिंतोडे पण बाहेर पडत असतात। पण हे सगळं घडत असताना खाली आग असते, ती आग तशीच राहते, पाण्याचे बुडबुडे मात्र बदलत राहतात। तशा प्रकारे परब्रह्म मुळाशी आहे आणि मायेचा विस्तार पावलेला आहे हे तत्वसमर्थ आपल्याला समजावून सांगतायत। जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले, परी मुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे। ही एक वस्तुस्थिती समर्थांनी स्पष्ट मांडली। ज्या अर्थी ते निर्माण झालेलं आहे, ज्या अर्थी ते प्रत्ययाला येत आहे, त्या अर्थी त्याचा नाश निश्चित आहे। हा विषय आपण कालच्या निरूपणात विस्तृतपणे पाहिला, आणि इथेच मायेची खूण लपलेली आहे। प्रचितीला येत आहे, अनुभवाला येत आहे, कळलं असं वाटत आहे किंवा नाही कळलं असं वाटत आहे, जाणीव आणि नेणीव या दोन्हीही जाणीवा मायात्मक आहेत। म्हणून समर्थ म्हणतात ते उत्पन्न झालेलं आहे तर त्याचा नाश ठरतो, पण ज्याच्या आधारावर ते उत्पन्न होतं ते तसंच्या तसं राहतं। पुन्हा पाणी आणि बुडबुडे याचा दृष्टांतही आपण पाहू शकतो। समुद्राच्या लाटा उसळतात, लाटांवरती फेस येतो, फेसात बुडबुडेच असतात, पण सगळं मिळून शेवटी ते पाणीच आहे, समुद्रच आहे। उसळलेल्या लाटेतलं पाणी भांड्यात घेतलं काय किंवा समुद्रात खोल तळाशी जाऊन तिथलं पाणी वर आणलं काय,
समुद्राचंच ते पाणी. तसं परब्रह्म जसंच्या तसं व्यापून राहिलेलं आहे. लाटांची हालचाल होईल, बुडबुडे येतील, तुषार उडतील, पण पाणी जसंच्या तसं राहतं, अगदी तसं. घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटता ते नासे आकाश जैसे. किती सोपा दृष्टांत दिला पहा समर्थांनी. घट आहे म्हणजे समजा एखादं मडकं आहे, रिकामं आहे, तर त्या मडक्यामध्ये आकाश आहेच की. ते कोणतं आकाश आहे? जे बाहेर आकाश व्यापून आहे तेच तिथे आहे. आता तिथे घट आहे म्हणून त्यातल्या आकाशाला घटाकाश म्हणायचं. घट फुटला की ते आकाश कुठे निघून गेलं? आकाश कुठे निघून गेलंच नाही, आहे तसंच राहिलं. पण आता ते बाहेरच्या आकाशामध्ये विलीन झालं, कारण घटाची मर्यादा तिथे संपली. लक्षात घ्या, समर्थ आपल्याला काय समजावून सांगतायत. इथे घट म्हणजे आपला देह आहे आणि देहामध्ये चैतन्य स्वरूपानं आत्मा विराजमान आहे. तो बाहेरही आहे, पण घट आहे तोपर्यंत तो घटातील आहे. घट फुटला की त्याचं बाहेरील आत्मस्वरूपामध्ये मिळून जाणं ठरलेलं आहे. म्हणजे मूलतः तिथे उरलं काय? एक आत्माच तेवढा उरला, म्हणजे परब्रह्म तेवढं उरलं. तेच समर्थ पुढे म्हणतायत. तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ, मध्ये होत जात सकळ सचराचर. मध्ये हालचाली घडतात, येणं जाणं घडतं आणि ते चराचर आहे, पण त्या सचराचराच्या आधी ब्रह्म व्यापून आहे. आपण जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्या उदाहरणाने ही गोष्ट समजून घेऊया. आपण अमुक एक व्यक्ती म्हणून जीवन जगत असतो. आपल्याला झोप लागते, स्वप्न येतं, स्वप्नात आपण काहीतरी अनुभव घेतो, पण स्वप्न संपतं, झोपही संपते आणि आपण आहे ती व्यक्ती म्हणूनच जागे होतो. असं कधी होतं का की आपण झोपलो आहे आपण म्हणून, पण जागे झाल्यानंतर शेजारील गल्लीतील एखादी व्यक्ती म्हणून आपण जागे झालो? असं होत नाही. जो झोपलेला असतो तोच जागा होतो, कारण झोपेमध्ये, जागेपणी, स्वप्नामध्ये आणि पुढील अवस्थांमध्ये सुद्धा आतला आत्मा जागाच असतो. आतली शुद्ध जाणीव कधी झोपतच नाही. आतील आत्मज्योत कधी विझतच नाही. ती सदा सर्वदा तेवणारी ज्योत आहे. त्याच्या अधिष्ठानावरती आपण अवस्था भोगतो आणि अधिष्ठान ज्याचा आहे तो तसाच्या तसा राहतो. जी ओळख देहानं धारण केलेली आहे तीच ओळख पुन्हा जागृतीत प्राप्त होते. आपण हा कधी विचार करायला जात नाही की ही ओळख आली कुठून. आपल्याला झोप जिथून आली तिथूनच ही ओळख पुन्हा आपल्यामध्ये आली. म्हणजे पहा, आपला देहभाव किती खोल मुरलेला असेल, पण ही ओळख जेव्हा गाढ झोपेमध्ये नव्हती, म्हणजे आपण स्त्री आहोत, पुरुष आहोत, आपली संपत्ती काय, शिक्षण काय, नाव, आडनाव, कसलीही स्मृती आपल्याला नव्हती, तरीसुद्धा आपलं असणे पण तिथं होतंच की. म्हणजेच आपल्या शुद्ध अस्तित्वाला, आपल्या शुद्ध जाणीवेला कुठल्याही ओळखीची जरुरी नाही. ना देहाची जरुरी आहे, ना मनाची जरुरी आहे, ना बुद्धीची जरुरी आहे. कशाही शिवाय आपलं स्वरूप परिपूर्ण आहे. पण जाग आल्यानंतर मात्र आपल्या देहाचं, बुद्धीचं, मनाचं, सगळ्याचं आवरण आपल्या शुद्ध जाणीवेवरती येतं आणि आवरणाला आपण सत्यत्व द्यायला लागतो. एक जुनी गोष्ट आहे, पूर्वी निरूपणात आलेली आहे. एक वाघाचा छावा होता. तो बकऱ्यांमध्ये वाढला, मेंढ्यांमध्ये वाढला आणि स्वतःला मेंढीच समजायला लागला. कालांतरानं जेव्हा त्याला खरा वाघ भेटला तेव्हा त्याला कळलं की आपणही वाघच आहोत. असंच सद्गुरू शिष्याचं करतात. म्हणजे मूलतः तिथे एका परब्रह्माशिवाय, आपल्या आत्मस्वरूपाशिवाय काहीही नाही. वरती आलेले सगळे पदर हे भ्रमाचे पदर आहेत. जसं त्या घटातील आकाशामध्ये आणि बाहेरील आकाशामध्ये काहीही फरक नाही, फक्त घटाचा अंतर आहे. तो फुटला की आकाश आहे तिथे आहे. पण जर घट फुटला नाही तर काय घडतं? मग घटाबरोबर घटातील आकाश फिरतं. ज्याच्यापाशी घट त्याच्यापाशी घटातील आकाश आहे. दुसऱ्याला घट दिला तर दुसऱ्याकडे घटातील आकाश गेलं. म्हणजे असा भास निर्माण झाला की परब्रह्म हलतंय इकडून तिकडे, पण प्रत्यक्षात घट हलत आहे आणि ही घटाची हालचालसुद्धा व्याप्त असलेल्या बाहेरील आकाशामध्येच घडत आहे.
लक्ष देऊन ऐका बरं का. हा जो घट आहे त्याच्यामध्ये जरी आकाश असलं तरी घट कुठे आहे नेमका? घट ही एका मोठ्या आकाशामध्येच आहे, महदाकाशातच आहे. त्या मोठ्या महदाकाशामध्येच घटाची हालचाल होतीये, पण असा भास होतोय की घटातील आकाश म्हणजे घटाकाशही फिरत आहे. ते कुठेही जात नाही, ते आहे तिथेच आहे. घटामुळे तसा भास केवळ उत्पन्न होतो. म्हणजेच घटाचा भ्रम गेल्याशिवाय आकाशाचं व्यापकत्व कळणार नाही. समर्थ म्हणतायत, हे परब्रह्म असंच निश्चळ आहे, मध्ये होत जात सकळ सचराचर. याच्यामध्ये हालचाल फक्त घडून येते, ती भ्रमात्मक असते. आता मग ती भ्रमात्मक कशी काय? कारण तिथेही परब्रह्मच व्यापून आहे म्हणून. म्हणजे हालचाल खरी नसायलाच पाहिजे, पण भ्रमामुळे हालचाल झाली असं वाटतं. जसं घट इकडून तिकडे फिरला की आकाशही फिरलं असं वाटतं, अगदी तसंच. म्हणून समर्थ पुढे स्पष्ट करतायत पहा. जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले, सर्वनाशता उरले अविनाश ब्रह्म. हेच तर आत्ता आपण पाहिलं. एकीकडं आधी ते म्हणतात की जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले, आणि आता ते म्हणतायत जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले. असं समर्थांनी का सांगितलं? एकामेकांच्या विरुद्ध होव्या समर्थ सांगतायत की काय? पण तसं नाही. जेव्हा ते म्हणतात की जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले, तेव्हा ते दृश्याबद्दल सांगतायत, मायेच्या विस्ताराबद्दल सांगतायत. पण हे मायेला जे मायापण आहे ते ब्रह्मामुळेच आहे ना. म्हणजे मायेमध्ये सुद्धा ब्रह्म व्यापून आहे, ही पुढची खोलातील तथ्यता समर्थ सांगतायत. म्हणजे सचराचराचा, सृष्टीचा, दृश्याचा, मायेचा पसारा परब्रह्मावरती निर्माण झालेला भासतो, पण त्या पसाऱ्यामध्येही परब्रह्मच दाटून आहे. असं पहा, एखादा तळ आहे एखाद्या सरोवराचा. त्या तळामध्ये जो खडक आहे तो खडक वरती जर पाणी स्वच्छ असेल तर दिसून येतो, पाणी गढूळ असेल तर तो खडक दिसणार नाही. पण म्हणून काय झालं, दिसला किंवा न दिसला तरी खडक तिथे आहेच की. पाण्याच्या खाली खडक आहे ही तथ्यता बदलत नाही. स्वच्छ नितळ पाण्याला जर वरून पाहिलं तर खडक तळाशी दिसून येतो आणि असं वाटतं की त्या खडकानं पाण्याचा तळ व्यापलेला आहे. तशाच प्रकारे परब्रह्म जर सत्ता रूपानं सर्वत्र नटून असेल तर मायेमध्ये ते व्यापून नसणार का? मायेमध्येही ते आहे. पण आता पाणी समजा सरोवरातून निघून गेलं तर कोरडा खडक तेवढा शिल्लक राहणार. म्हणजे खडक आहेच की. पाणी असो अगर नसो, पाणी निघून गेल्यावरही तो राहतो, पाणी असतानाही तो असतो, पाणी असताना तो असल्यानंतर पाण्यात तो आहे असा भास उत्पन्न होतो. तसं परब्रह्माचं आहे. मायेमध्ये ते व्यापून आहेच, आधीपासूनच आहे. समर्थ म्हणतायत ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले, पण सर्वनाशता उरले अविनाश ब्रह्म असं पुढं म्हणतात. ते जे काही उत्पन्न झालेलं आहे ते उत्पन्न झालेलं असल्यामुळं त्याला नाश निश्चित आहे. तो नाश झाला की तिथे पुन्हा परब्रह्मच शिल्लक राहतं. याचाच अर्थ असा की आदी, मध्य आणि अंत या तीनही अवस्थांमध्ये एक परब्रह्म तेवढं स्थिरतेनं राहतं, बाकी सर्व गोष्टी बदलत जातात. ऐसे ब्रह्मा विनाश तेची सेविती ज्ञाते पुरुष, तत्वनिर्शने आपण असं आपण लाभे. समर्थांनी सांगितलं की हे जे परब्रह्म आहे त्याचं सेवन ज्ञानी महात्मे करतात. सेवन करतात म्हणजे त्या परब्रह्माच्या अनुभूतीमध्ये राहतात. पण ही अनुभूती वेगळेपणाची अनुभूती नाही बरं का. व्यवहारात किंवा देहाच्या मनाच्या अंगाने आपल्याला जसा अनुभव येतो तसा हा परब्रह्माचा अनुभव नाही. तर काय आहे? लगेच खुलासा समर्थांनी केलाय, तिथे तत्वनिर्शन आहे. म्हणजेच परब्रह्माच्या सत्तेवरती झालेली जी काही हालचाल आहे त्या हालचालीला त्यांनी शांत केलेलं आहे. ही हालचाल म्हणजेच आपला जीवभाव आहे, आपला देह आहे, आपल्यातील मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण या गोष्टी आहेत. या सगळ्यांना शांत करणं म्हणजेच तत्वांचं निरसन करणं आहे. हे करून जे मूळ परब्रह्म आहे तिथे साधू, संत
किंवा हे ज्ञाते पुरुष स्थिर असतात असं समर्थ सांगतायत. व्यवहारातील उदाहरणानं आपण ही गोष्ट समजून घेऊया. एखादा पुरुष कुणाचा तरी मुलगा असतो, कुणाचा तरी नवरा, कुणाचा भाऊ, कुणाचा मित्र असतो, तर कुणाचा मालकही असतो. पण या सर्व भूमिकांमध्ये वर्तन करताना त्याचं पुरुषपण आहे तसं असतं, ते कुठेही जात नाही. अगदी त्याच प्रकारे परब्रह्माची सत्ता कुठेही नाही गेलेली, ती तिथेच आहे, स्थिर आहे, हे आधी सद्गुरूंकडून ओळखून घेऊन, पुन्हा सद्गुरूंकडूनच हेही ओळखून घेऊन की ती परब्रह्मसत्ता म्हणजेच आपण आहोत. जो साधक आहे तो त्या भावामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. जसं त्याचं पुरुषपण स्थिर राहतं, तसं त्या पुरुषपणाच्या मागे असलेलं त्याचं स्वरूप तो स्थिर ठेवतो निश्चयानं. त्या स्वरूपाच्या ठिकाणी निश्चयानं स्थिर राहत राहत ते स्वरूप त्याच्या वृत्तीवरती आरूढ होतं आणि मग ते त्याची ओळख बनून जातं. तर आपण कोण? आपण आत्मा. आपण कोण? तर आपण आत्मा. असं सर्व अवस्थांमध्ये त्याचं स्मरण टिकतं. आठवून पहा समर्थांची ओळी. आत्मस्थिती निश्चयाची, हेची जाणा मोक्षश्रीची. अहम आत्मा हे कधीची विसरू नये. हे तो प्रत्यक्ष जगतो आणि मग त्याचं तत्वनिरसन घडून येतं. त्यानं काय घडणार? तत्वनिरसने आपण असं आपण लाभे असं समर्थ म्हणतात. आपलीच आपल्याला तत्वनिरसन घडल्यामुळे भेट होते. आपण जे आत्मस्वरूप आहोत तेच आत्म्याला कळून येतं. ते जीवाला कळत नाही, मनाला, बुद्धीला कळत नाही की आपण आत्मा आहोत. आत्म्यालाच ते कळून येतं. समर्थ म्हणतात, तत्वे तत्व मेळविले, त्यासी देह हे नाम ठेविले, ते जाणते पुरुषी शोधिले, तत्वे तत्व. तसं जर खोलात जाऊन पाहिलं तर हा देह म्हणजे नेमकं काय आहे? तत्वांचं मिश्रण तर आहे. जळून राख झाला की त्या राखेमधून डोळा, मेंदू, आपले पाय वेगळे काढता येत नाहीत. सगळी आता राख झाली. म्हणजे राखच आहे, फक्त ती आकार घेते आणि पुन्हा राख होते. तत्वांचा पसारा निर्माण झालेला आहे आणि तो नंतर तत्वांमध्ये मिसळून जातो. समर्थ म्हणतायत की या तत्वांच्या मिश्रणाला देह म्हटलेला आहे. हे जो ज्ञाता पुरुष आहे तो शोधतो. म्हणजेच तो या देहामध्ये न अडकता देहातील चैतन्याचा शोध घेतो आणि त्यासाठी आपल्या देहाला बाजूला करतो. म्हणजे देहाला मारत नाही बरं का, देहाला बाजूला करतो. याचाच अर्थ आपण देह या भावातून बाहेर येण्याचा अभ्यास करतो. याला म्हणायचं शोध घेणं. एखादी गोष्ट आपण जेव्हा शोधतो तेव्हा नेमकं काय करतो? आडव्या आलेल्या गोष्टी बाजूला करतो, म्हणजे त्याचा शोध लागतो. लहानपणी क्रिकेट खेळत असताना बॉल झुडपांमध्ये गेला, झुडूप बॅटनं बाजूला केलं, बॉल दिसून आला. नेमकी हीच गोष्ट साधक करतो. म्हणून समर्थ म्हणतायत, तत्वे तत्व मेळविले, त्यासी देह हे नाम ठेविले, ते जाणते पुरुषी शोधिले. शोध मात्र घ्यावा लागतो. आता ही देहबुद्धी बाजूला करायची कशी? मी देह आहे हा भाव बाजूला कसा करायचा हे सद्गुरू शिकवतात. सद्गुरूच सांगतात की तू देह नाहीस. म्हणजे पहिलं परमकर्तव्य त्यांच्या या वाक्यावरती प्रगाढ विश्वास पाहिजे की आपण देह नाही. मग आपण कोण? तर तेही सद्गुरू सांगतात की तू तो सच्चिदानंद परमात्मा आहेस. पुन्हा त्यावरही प्रगाढ विश्वास की मी तो आहे, सहा अहम. आणि या विश्वासाला धरून जर अभ्यास केला तर आपल्या आडव्या आलेल्या गोष्टी बाजूला होतात आणि मग आपलं आपल्याला मिळतं. तिथं मुळात दुसरं काही असतच नाही. नामदेवरायांचा अत्यंत सुंदर अभंग आहे. सद्गुरू सारिखा सोयरा जीवलग, तोडीला उद्वेग संसारीचा, काय उतराई होऊ कवण्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले, माझे सुख मज दावी येले डोळा, दिधली प्रेम कळा नाममुद्रा. कुणाचं बाहेरच्याचं सुख नाही, आपलंच सुख आपल्याला दाखवतात सद्गुरू. म्हणजेच आत्मसुख. आपली इंद्रियांच्या मार्फत होणारी बाहेरची जी धाव आहे तोच मायेचा उगम आहे. माया ही दृश्य आहे, पण दृश्याचा अनुभव इंद्रियांना येतो. इंद्रियांनी दृश्याच्या अनुभवाऐवजी आत्मस्थ होण्याचा अभ्यास केला तर मायेचा लेप कसा लागेल?
म्हणजे गुलाबाचं फूल ही माया नसून गुलाबाचं फूल आहे ही जाणीव होणं ही माया आहे. अन्यथा तिथं गुलाबाचं फूल वगैरे काही नसून सर्वत्र परब्रह्मच दाटून राहिलेलं आहे. आणि मग तेच जर आपल्याही अंतरी असेल तर सुखाची जागा बाहेर कशी असणार, तीही आतच आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात, माझे सुख मज दावी येले डोळा, दिधेली प्रेम कळा नाममुद्रा. म्हणजेच अनुग्रह, म्हणजेच भगवंताचं नाम ध्यान ही साधना देऊन सद्गुरूंनी माझंच सुख मला कळवून दिलं. दिधेली प्रेमकळा नाममुद्रा याचे अत्यंत गहन अर्थ आहेत, पण आपण ते कधीतरी सावकाश पाहू. नामदेवराय पुढे अभंगात म्हणतात, डोळियाचा डोळा उघडिला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे, नामा म्हणे निकी सापडली सोय, न विसंबे पाय खेचराचे. खेचर म्हणजेच नामदेवरायांचे सद्गुरू विसोबा खेचर. ते म्हणतायत की सद्गुरूंचे पाय कदापि सोडणार नाही, कारण त्यांच्यामुळे हा मार्ग सापडला. काय केलं सद्गुरूंनी? डोळ्याचा डोळा उघडिला असं ते म्हणतात. म्हणजे काय तर डोळा ज्याच्या सत्तेवरती पाहतो त्याला पाहायला सद्गुरूंनी शिकवलं. म्हणजे काय तर इथे सुरू असलेल्या मायोद्भव समासाच्या भाषेत सांगायचं झाल्यास सर्वत्र परब्रह्म दाटून आहे आणि तेच परब्रह्म तू आहेस हे ओळखायला सद्गुरूंनी शिकवलं. आणि मग ते ओळखल्यानंतर त्या परब्रह्माच्या वरती उत्पन्न झालेलं जे भासात्मक जग आहे, दृश्य आहे, त्याचं मिथ्यत्व स्पष्ट होतं. म्हणजेच डोळे खऱ्या अर्थानं उघडतात. आता हा डोळा म्हणजे दृश्याला पाहणारा डोळा नाही, हा उघडलेला डोळा आपल्या आत आहे. व्यवहारात बघा, जेव्हा एखाद्या गोष्टीतील सत्यता आपल्याला लक्षात येते तेव्हा आपण म्हणतो, आत्ता आपले डोळे उघडले पहा. म्हणजे काय तर ते सत्य जे आहे ते आता स्पष्ट झालं. तसंच सद्गुरूंच्या कृपेनं सत्य असलेला आत्मस्वरूप स्पष्ट होतं आणि ते स्पष्ट झाल्यामुळं मायेचं मिथ्यत्व कळून येतं. समर्थ आपल्याला सांगतायत की हे सत्य कळण्यासाठी देहरूपी असलेला भास बाजूला करावा लागतो, जो तत्वांनी गोळा केलेला आहे. आणि त्यालाच ते पुढं तत्वझाडा असं पण म्हणतात. तत्वझाडा निशेष होता, तेथे निमाली देहाहंता, निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली. किती सुस्पष्ट समर्थ सांगतायत पहा. आपण जो आत्तापर्यंत अर्थ पाहत आलो अगदी तोच या ओळीमध्ये समर्थांनी मांडला की अशा पद्धतीनं तत्वझाडा झाला. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारांनी जी देहबुद्धी बांधली गेलेली आहे ते सगळं बंधन जेव्हा तुटतं तेव्हा मग देहाहंता राहत नाही. देह नाही आहे, केवळ ब्रह्म आहे हे नुसतं ऐकणं आणि वाचणं वेगळं, प्रत्यक्ष त्याची अनुभूती येणं वेगळं. ती प्रत्यक्ष अनुभूती तेव्हाच येते जेव्हा तत्वझाडा घडतो, आणि हा तत्वझाडा सद्गुरुपदिष्ट साधनेनेच घडतो, अन्य कोणत्याही मार्गानं नाही. आता हा तत्वांचा पसारा कशावरती आहे? ब्रह्मावरती तर आहे. मग तत्व बाजूला केल्यानंतर उरणार काय? तर आदी अंती जे घनदाट आहे समर्थांच्या भाषेत ते ब्रह्मच उरणार ना. म्हणजेच निर्गुणी ऐक्यता होणार, निर्गुण ब्रह्मी ऐक्यता. समर्थ फक्त सांगतायत की ही विवेकानं साधकाच्या जीवनात घडून येते. अर्थातच हा विवेक सद्गुरूंनी दिलेला असतो म्हणून. म्हणजे विवेक सद्गुरूंकडून आला तरी त्याचा अभ्यास शिष्याकडनं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात, विवेके देहाकडे पाहिले. त्यांना त्यातून काय सांगायचं आहे तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.